जय शिवराय, जय शंभूराज, जय भावांनो. सुबोध ब्लॉग अँड फिटनेसच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज मी मखार करायला गेलतोय आणि गेल्या वर्षी तुम्हाला PVC पाईपांपासून मखार कशी करायची ते दाखवलं होतं. आज तुम्हाला डिस्पोजेबल ग्लास असतात, चाय प्यायचे, ज्यूस प्यायचे, त्यांच्यापासून मखार कशी बनवायची हे तुम्हाला आज दाखवणार आहे. आज जर तुम्ही मखार घ्यायला गेले मार्केटमध्ये तर 2,500 पासून तर 15,000 पर्यंत अशा मखार आहेत. तर कमी खर्चात घरगुती मखार कशी बनवता येईल हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार. माझा व्हिडिओ पूर्ण बघा. 300-400 रुपयाला ग्लास येतात. 300-400 रुपयात तुमची पूर्ण मखार होऊन जाईल. आणि मखार बनवण्यासाठी काय काय लागतो ते पण मला स्टेप बाय स्टेप पूर्ण दाखवणार आहे. तसं आता पटापट मी मखार करायला घेतो. 1000 ग्लास आणलेले आहेत, तर हे होलसेल मधून आणले. तर तुम्ही जर बदलापूर अंबरनाथला घ्यायला गेले तर तुम्हाला हे 500-500चे गठ्ठे तुम्हाला भेटतील आणि महाग भेटतील. आम्ही उल्हासनगरला जाऊन घेऊन आलेलो आहे, तर आम्हाला होलसेलमध्ये स्वस्त पडले. तर आम्हाला हे ग्लास आहेत, हे आम्हाला 550 रुपयाला 1000 ग्लास पडले. आणि हे 3 फॉर्म, हे फॉर्म आम्हाला 30 रुपयाला एक असं पडलेलं आहे आम्हाला. 3 फॉर्म आणले आम्ही आणि एक फेमिकॉलचं पाऊच आणलं. हे स्वस्त पडतं डब्यापेक्षा आणि हे सगळं सेटअप आणलेलं आहे. तर पुरा टोटल आमचा सेटअप 700 रुपयावरती गेलेला आहे. 700 रुपयाचा आम्ही आणलेला आहे पुरं सेटअप. तर आता आम्ही पटापट करायला घेतो. ग्लासांपासून मखार कशी असणार आहे हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार. तर फॉर्म चिपकवण्यासाठी गन लागते, ती गन सुद्धा माझ्या मित्राकडे होती, ती पण सध्या मागून आणलेली आहे. तर आता आम्ही चिपकवणार आहे. फॉर्म कसं चिपकवायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. सर्वात पहिले तुम्हाला हे फॉर्म चिपकून घ्यावं लागतील. त्यासाठी गन पाहिजे तुम्हाला, असेल तर मित्राकडून तुम्ही आणू शकता. हे बघ, यासाठी हे फॉर्म चिपकवण्यासाठी गन लागते. हे बघ, असं गम लावलेलं आहे. त्या गन मध्ये फेविक्विक कसं असतं, फेविक्विक तशा प्रकारे हा चिपकतं. 2 मिनिट. प्लास्टिक ग्लू. कितना टाइम लगेगा चिपकने? 2 मिनिट चिपक गया? क्या बात कर रहे हैं? आम्ही रिक्स नाही घेते, थोडा वेळ थांबणार आहे, कारण का काम वाढवण्यापेक्षा थोडं थांबलेलं बरं. आता वरतून सुद्धा लावला जातो त्याला, म्हणजे कसं तो पटकन चिपकला जाईल. बहुत नीचे मत, नीचे चिपक रहा है. बघा मित्रा, 2 मिनिटात किती खतरनाक चिपकतो तो. खाली चिपकला तर निघायला मागत नाही. मित्रांनो हे बघा, चिपकण्यावर रेडी झाला. 5 मिनिटं लागले. 5 मिनिटांमध्ये पूर्ण रेडी झाला आपला फॉर्म. आपण आता कसा पण वाकडा तिकडे करू शकतो. आता हा जॉईंट निघणार नाही, तर चला बाहेर कटिंग करायला घेऊन जाऊया. 5 मिनिटं आम्हाला थांबावं लागलं आणि आता आम्ही मापामध्ये पाहिजे तसं कटिंग करणार आहोत. इधर से जो अंदर का जॉइंट पीछे? हाँ इधर ठीक है, पीछे जॉइंट पीछे है. उधर है, हाँ रखो सेटिंग रखा. इसको ऊपर उठा दो. हाँ ऐसे ऊपर से. बस या बराबर सेटिंग है. हाँ हाँ, उधर से आएगा ना, एक्स्ट्रा कटिंग कर, एक्स्ट्रा थोडं एक्स्ट्रा. हाँ थोड़ा एक्स्ट्रा. तर मित्रांनो इथे कटिंग करताना थोडं एक्स्ट्रा कटिंग करायचं आहे, कमी नको यायला. थोडा मी एक्स्ट्रा कटिंग केला. ओके, ये बस आहे का ना बरोबर? चिपकाय का तो? बस मित्रांनो बघा, कटिंग केलं. आता हे पुन्हा हे चिपकावं लागेल. चला मित्रांनो, कटिंग झाली आता मापामध्ये एकदम काटकोण्यामध्ये. आता याला चिपकवायचं पुन्हा. अपन एक्स्ट्रा कटिंग किया ना, एक्स्ट्रा थोड़ा थोड़ा किया ना एक्स्ट्रा. अभी उसको कटिंग कर देता हूँ, फिर जमा देता हूँ. इतना लिया ना एक्स्ट्रा. हाँ
जम जाएगा ना राउंड में ना, और इतना ही लिया ना एक्स्ट्रा हाँ उतना ही लिया ना, था। और थोड़ा करो। हाँ थोड़ा आ रहा है ना राउंड में घुमाओ। आत्ता राऊंड पीस करून बघा काटकोण्यामध्ये पाय तसा आपला गोल आला पाहिजे उधर बघा. से घुमाओ 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 उधर से स्टेशन में। मगर ऐसा रहेगा कैसा चिपका नहीं रहेगा बना ऐसा मुंह ऐसा मोठा नहीं होता चिपका नहीं बना. उतना नहीं मांगता है ना, वो नीचे गाम से देंगे ना फिर। ठीक आहे, याला ना आता खाली पुट्ट्याचा बेस देणार आहे आणि आता मी 4 पुट्टे असे आणलेले आहे बघा. कारण काय पण बॉक्स असतात ना त्याचे पुट्टे वगैरे ते खाली ठेवून आम्ही त्याच्यावरती चिपकवून पूर्ण असं करणार, मग कटिंग करणार पुट्टे. तर चल चिपकाने गोले. हे बघा मित्रांनो, घरगुती मखार बनवायची म्हटले तर तुम्हाला थोडंसं दिमाग लावावं लागेल. कारण का तुम्हाला जर सर्वच स्वस्त पाहिजे तर तेवढं तुम्हाला मेहनत करावी लागेल. दिमाग लावल्याशिवाय पैसे बचत नाही. कारण का तुम्हाला पैसा एक्स्ट्रा असेल तुमच्याकडे, तुम्ही जाऊन रेडीमेड घेऊन येऊ शकता. गन थोड़ा उधर दे, इधर दे. वो निकलना पड़ेगा। देख तिकडे चिपकलेली आहे, इकडे चिपकायचं बाकी आहे. लगत चिपकली 2 मिनिटांमध्ये चिपकतो. फक्त थोडा आपल्याला व्यवस्थित बघायचं कुठे चिपकलेलं. आता आपल्याला जसं पाहिजे तसं आपण चिपकून घेतलेलं आहे. आता आपण हे पुट्टे आहेत आतमधले पुट्टे आपण चिपकवणार आहे. हे आता आपण कटिंग करायला घेऊया. हे बघा असं कटिंग करायचंय. मित्रांनो आम्ही पेपर आणलेले आहेत. आता पेपर बघा
इतना नहीं, बहुत बहुत ज्यादा ज्यादा लगायचं, थोडं कम लगा. हा हे बघा. आता आम्ही पेपर लावणार त्याच्यामध्ये, म्हणजे जे आपले पुट्ट्याचे जॉईंट आहेत ते तुम्हाला दिसणार नाही आणि आपला पुट्टा एकदम एक सारखा होऊन जाईल आणि अजून बघायला मजा येईल. बघा ना, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशी बनवतो आणि कशा प्रकारे मकार बनवतो, हे सर्व आपल्या घरगुती मकार तुम्हाला अशा बघायला भेटणार सुबोध राऊतच्या ब्लॉगवरती. कारण लोक तर सांगत असतात हे करा ते करा, मी करून दाखवणार आहे. कारण का कसं करायचं काय करायचं हे म्हणजे पॉईंट तुम्हाला दाखवले पाहिजेत, नुसतं सांगून नाही होत ना, सर्व गोष्टी दाखवल्या पण पाहिजेत. प्रॅक्टिकल करणं पण गरजेचं आहे. हे बघा, याच्यामध्ये जो पेपर आपल्याकडे एक्स्ट्रा आहे त्याला आपण कटिंग करू शकतो किंवा असा फोल्ड करून घेऊ शकतो. तुम्हाला असं वाटणार सुद्धा नाही काही वेस्टेज गेलेले पुट्टे होते, विकत आणायला गेलो तर खूप खर्च वाढतो. काही आपल्या घरामध्ये असतात, काही बॉक्स आणतो आपण, फ्रीज आणतो किंवा आपला टीव्ही आणतो किंवा आपला मिक्सर हे बॉक्स असतात. ते बॉक्स जर आपण जमलून ठेवले तर अशा वेळेला कामं येतात. चारी बाजूला आम्ही फेमिकॉल वगैरे लावून चिपकवलेला आहे. आता हा बेस झाला आतमधला. आहिस्ता उठा, आहिस्ता उठा, उठा, चाल. आता जे पेपर आहेत ते उलट्या साईडला सुद्धा लावणार आहोत. इस साइड वाला थोड़ा इधर इधर भी लगा दे, पेपर अपना पूरा चिपक जाएगा ना. पेपर क्या डबल लगाता है सिंगल लगाता है? सिंगल लगाओ, देख ले. इधर भी थोड़ा दे. चल, कमल जो एक्स्ट्रा है ना, एक्स्ट्रा जो कटर दे, एक्स्ट्रा है वो कटिंग करके. आम्ही वगैरे का चिपकवतो माहिती आहे का, नंतर कटिंग मध्ये जाणार वेस्टेज जाणार येतो, तर पाय तिथं आपण लावू शकतो. पाय तसा करून हे बघा. वो बस वो इधर थोड़ा उसके ऊपर लगा दे. कर देंगे ना बस. हे बघा, आता असं कटिंग करून घ्यायचं आहे. जेवढा आपण चिपकवला तर चिपकल, बाकी कटिंग करून घ्यायचं आहे.
इधर करून टाका, इस साइड में इधर. पूर्ण पेपर लावून झाला मित्रांनो. आता याला मी पलटी करतो असती बघा. पेपर लावला आणि आता आतमध्ये ठेवणार आहे. हा झाला आपला खालचा बेस पूर्ण तयार. पूरा दबा दे उसको, त्याची उठणार नाही मागताय. आता आम्ही याच्यावरती ग्लास लावायला घेणार. हे बघा आता आमचा काम चालू झाला. ग्लास चिपकायचा. हे ले ले नाही वही सेंट्रल में आना होता है गलस. ही गलस आपण आणली एकदा, जर आपण जर चिपकवलं तर पुन्हा कामा येणार नाही. ते एक टाइम यूज होणारी गलस. कशी मेहनत करावी लागते मखर बनवायला. गणपती तर 5 दिवसाचे असतात, पण त्याची तयारी ही आपली 15 दिवस अगोदर करायला लागते. आणि जर असे जर ब्लॉग वगैरे टाकायचे असतील तर मग आपल्याला अजून 10 दिवस अगोदर, म्हणजे एक गणपतीना जर 20 दिवस बाकी असतील, 20-25 दिवस, 1 महिना अगोदर तर टाकावं लागतं. कारण लोकांना बघून करता पण आली पाहिजे. माझी हे आहे चांगलं नावा नको तुम्ही देऊ माझी. तो आएगा, दो नहीं आ रहा है, क्या आ रहा है? ये खुला रखना, फ्रंट में खुला रख, इतना जा खुला रख, बस हो गया. अभी यहाँ से शुरुआत करते हैं. ठीक है, सेम डिस्टेंस आना होता है. आगे पीछे नहीं, सेम आना होता है, सेम. मिडिल में. तब उसका लुक अच्छा आएगा. कमल ये सारा चिपकता नहीं रे. वो सूखने में टाइम लगेगा बोलना ना. हे ग्लास आहेत ना, थोडं चिपकायला वेळ घेत. फॅमिकॉल वगैरे व्यवस्थित लावावा लागतो. आणि तो फॅमिकॉल लावल्यानंतर जे सुकायला जे वेळ घेतो, म्हणजे एक आपण थर लावला, एक असा थर पूर्ण लावल्यानंतर तो पहिला थर खालचा जो बेस आहे तो चिपकणार. त्याच्यानंतर जो वरचा थर आहे तो चिपकायला जरा, म्हणजे आपण जास्त त्याच्यावर ताकद सुद्धा काढू शकत नाही. ही सगळं नाजूक काम आहेत, एकदम अस्ती आणि प्रेमाने करायचे असतात. जास्त आपण त्याला दाबू पण शकत नाही. जास्त जर आपण दाबला त्याला तर मग ते दिसायला बरे नाही वाटणार. आणि मग कुठला एक ग्लास जर पिचकला तर पुढे आपली मेहनत वेस्ट जाऊ शकते. मित्रांनो आम्ही ठेवत चाललेलो आहे, सुकायला खूप वेळ लागणार आहे. तर एक थर लावणार, थोडा ब्रेक असं करून बनवावं लागणार. कारण हे जे फॅमिकॉल आहे सुकायला खूप वेळ घेतो. सुकल्यानंतर तुम्ही कशी उचलली तरी ते तुटणार नाही. आता 3रा राऊंड चालू झाला आमचा. आता हे 3रा राऊंड चालू झालं. 2 राऊंड तर मारले पूर्ण. आता आमचा 3रा राऊंड चालू झाला. तर आम्ही आस्ते आस्ते सुरुवात करतोय लावायची. म्हणजे कसं दादा मी नहीं होता. ये गिरेगा. देख, इतने से स्टार्ट शुरुआत कर. स्टार्टिंग वाला इतने लाओ से, बाद में ना जगह कम पड़ता है. हाँ मला आले कप्पल. रिच वाटतो, रिच. पुन्हा तर असले ना मग भारी वाटेल एकदम. ए स्वराज. रहने दो, उधर ही रहने दो. वो मिस्टर बीन आहे. हे कुठं तर दुसरं गीत आहे. कब से एक उठा था दूसरा जा रहा है.
खतरनाक. खतरनाक. मेहनत एवढी खतरनाक विचार नाही करू शकत. यांच्यामध्ये गलास सेंटरला बसणं खूप गरजेचं आहे. तर तुमची गलास जर सेंटरला जर नाही बसली तर तुमची मखार ही कोसळू शकते. लक्षात घ्यायचं. कारण का तुम्ही जेव्हा फॅमिकॉल लावता तर फॅमिकॉल सुकायला कमीत कमी तुम्हाला 1 ते 1.5 तास लागणार आहे. आणि 1 ते 1.5 तास तुम्हाला एवढी काळजी घ्यायची आहे ग्लासांची की पुढे सेंटरला लावून तुम्हाला एकदम व्यवस्थित लावायच्यात. तर तुम्ही जर सेंटरला नाही लावली आणि जर बॅलन्स जर एका साईडला गेला तर कदाचित आपली मखार कोसळू सुद्धा शकते. म्हणून सेंटरला लावणं गरजेचं आहे. तुमचा जर एक ग्लास जर चुकीचा लागला तर तुमची पुढील लाईन खराब होऊ शकते. कारण का मधीत जे आपण ग्लास लावत येतो तिकडनं ते गलास एकदम व्यवस्थित बसली पाहिजे. जर आपली गलास जर थोडी वाकडी बसली तर पूर्ण लाईन तुमची वाकडी जाईल. आणि जर तुमची जर सेटिंग जर बिघडली तर मग तुम्ही एकदा चिपकवलेला ग्लास काढणं म्हणजे पूर्ण ती लाईन तोडून काढावी लागेल. समजून जा तुम्ही. काम सुरू झाले काम सुरू खाली सुरू करूया. कमल हा डायलॉग मारतो अभी करके देता हूँ 1 घंटे में. भाई 2 घंटे झाले आम्ही मेहनत करतोय. कमल बोलतो 1 घंटे में करके देतोय ना. हे बघा असे जर फोन आले तर 1 घंट्यात कशी होणार मकार. मित्रांनो कोणी काही जर बोलला अर्ध्या घंट्यात मकार होते 1 घंट्यात होते असं काय होत नाही. 3-4 घंटे लागतात. आणि जेवढं तुम्ही थांबून कराल ना तेवढं चांगली होईल. लक्षात ठेवा. मित्रांनो आता फायनल राऊंड चालू आहे बघा. हे शेवटचं आमचं चालू आहे. हे सर्व बॅलेन्सिंगचा खेळ असतो. जशी मखार कमरेच्या वरती आली तशी अंगाला अशी काटा मारतोय. कारण का एवढी 2 तासाची 3 तासाची मेहनत आहे. ती मेहनत आमची वाया जाऊ शकते जर हे कोसळलं तर. आणि पूर्ण अशी बनवली म्हणजे तुम्ही बघून जा. एवढं ना. क्या हाताना बोलतात ना. इधर भी 2-3 पडा देख. पुरी मखार आहे ना आमची 500 ग्लासांमध्ये तयार झालेली आहे. 500 ग्लास लागली. पूर्ण 500 ग्लास पण लागली म्हणजे किती माहिती का 460 लागली. 40 ग्लासांचा पॅकेट अजून आमचं तसं आहे. एक अंदाज तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला 450 ग्लास तुम्ही 500 घेऊन या. 450 ग्लासामध्ये मखार पूर्ण तुमची होऊन जाईल.
मित्रांनो, डिस्क्लोजर ग्लासांपासून मी मकार कशी बनवली बघितले. हे डिस्क्लोजर ग्लास आहेत. हे मी उल्हासनगरमध्ये जाऊन फुल मार्केटच्या 3 नंबर शॉपमधून आणले. खूप होलसेल भेटले मला. हे मी मकार बनवायला 1000 ग्लास आणले होते, पण मला 1000 ग्लास लागले नाही. पूर्ण मला 450 ग्लास लागले. टोटल मखारीचा खर्च म्हटला तर 500 या 600 रुपये तुम्हाला येणार. मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचा घंटा दाबा. जेव्हा चांगला व्हिडिओ अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. तर चला, व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण छोटासा ब्रेक. बाय.